नमस्कार, मी शीतल स्वागत करते आपणा सर्वांचे. आज आपण ऐकूया सुप्रसिद्ध लेखक उत्तम सदाकाळ लिखित एक धमाल कथा, लबाडवाडीत अतिरेकी याचा पहिला भाग. कथेचं नाव आहे लबाडवाडीत अतिरेकी. लेखक श्री उत्तम सदाकाळ आणि सादरकर्ती सौ शीतल खरे जोशी. दुपारची वेळ होती. लबाडवाडीचे मारुतीचे देऊळ सुस्तावल्यासारखे झाले होते. आत बसलेले हणम्या आणि तुक्या बळेच डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत देवळाच्या थंडगार लादीवर पसरले होते. हऱ्या आणि रंग्या भिंतीला टेकून समाधी लावल्यासारखे बसले होते. देवळात एकदम शांतता होती. गाभाऱ्यातला मारुतीसुद्धा डोळे उघडे ठेवून शांत उभा होता. बाहेरच्या पडवीत कोपऱ्याला झोपलेले कुत्रे अंगावर बसणाऱ्या माशा हुसकण्यासाठी दातोट खाऊन उठायचे, तेव्हा जो काही आवाज यायचा तेवढाच आवाज शांतता भंग करायचा. बाकी सारे शांत शांत आणि निवांत होते. चांगला एक डुलका झाल्यावर हऱ्या उठला. आळोखे पिळोखे देत त्यांनी डोक्यावरची टोपी झटकली. तिला तिच्या जागेवर नीट ठेवून त्याने झोपलेल्या जोडीदारांना आवाज दिला. अरे हणम्या, अरे उठा की, किती वेळ पडलायत? तुक्या ये, रंग्या उठ की. हऱ्याच्या हाका ऐकून ब्रह्मानंदी टाळी लागलेले हणम्या, तुक्या आणि रंग्या डोळे किलकिले करत जागे झाले. काय सकाळी सकाळी कालवा लावला रे? जरा पडू दे की निवांत. माझी एक डुलकी होईपर्यंत चहा ठेवतो. चहा उकळला की उठव मला. अर्धवट झोपेत असलेला हणम्या पडल्या पडल्याच बोलला. ए बाबा, तू काय तुझ्या घरी झोपला नाहीस? आणि इथं चहा उकळून द्यायला तुझी बायको बी नाही. तू मारुतीच्या देवळात आहेस, जरा ध्यानात ठेव. हऱ्याने हणम्याला गदागदा हलवीत सावध केलं. म्हणजे मी देवळात आहे होय? हणम्याने डोळे चोळत विचारला. वय वय, देवळातच आहेस. च्या मारी, असं होतंय बघ नेहमी. जरा डोळा लागला की सीन चेंज होतोय बघ येण्यावाणी. हां, आता ते आलं ध्यानात. बरं आता उठा, लई वेळ झालाय. मला दुकानाकडे गेलं पाहिजे. कारागिरांवर जादा भरोसा ठेवून चालणार नाही. आणि चहाचं मग काय? आळस उडवला पाहिजे ना. चहा घ्यायचा नाही होय? कपडे झटकत रंग्याने विचारलं. नाही, नको. तुम्ही पाहिजे तर जावा चहा घ्यायला. मला नको. मी दुकानात गेल्यावर घेईन. हऱ्या घाईला येत बोलला. असं कसं रे? तू आमच्याबरोबर चहा घेतला पाहिजे. आम्हाला सोडून तुला जाता यायचं नाही येड्यावाणी. हणम्याने आग्रह करताच हऱ्या चहा घ्यायला तयार झाला. बरं बाबांनो, होऊ द्या तुमच्या मनासारखं. आशी, आता कसं बोललास? आपण मस्तपैकी वसंतच्या हॉटेलात जाऊ, तोंड खंगाळू आणि मस्त स्पेशल चहा पिऊ. पाहिजे तर जोडीला कुरकुरीत कांदाभजी पण घेऊ. तुक्याने जिभल्या चाटत प्रस्ताव मांडला. बरं, तसं तर तसं. चला उठा. असं म्हणत सगळे उठले. ते देवळाच्या बाहेर निघणारच तोच देवळाच्या दारात असणारा घंटा मोठ्यांदे खणाणला. बाहेर पडण्याच्या तयारीत असणाऱ्या या चौघांनी त्या दिशेला वळून पाहिले. दारातला घंटा बजामामाने जोरात बडवत होता. घंटा वाजवून होताच तो आत आला. रामराम मंडळी, बजामामाने रामराम घातला. रामराम, चौघेही एकसुरात बोलले. डुलका झाला की काय? बजामामाने हसत हसत विचारला. वयच कलंडलो होतो, आता निघालो. पण काय हो बजामामा, तुम्ही यायला इकडं कुठं आहे येड्यावाणी? हणम्याने बजामामाला विचारलं. हणम्याच्या तोंडी बोलताना येड्यावाणी हा शब्द बिनआमंत्रणाच्या पाहुण्यासारखा यायचा. ज्याला हणम्याच्या या सवयीची कल्पना होती ते समजून घ्यायचे, पण ज्याला माहिती नसायचे त्याचा गैरसमज होऊन निष्कारण वाद वाढायचे. बजामामाला हणम्याच्या बोलण्याची कल्पना असल्याने त्यांनी त्याच्या येड्यावाणी या शब्दाकडे दुर्लक्ष केले. हणम्यावर जाऊ नको, जरा थांब, देवाचा प्रसाद खाऊन जा. बजामामा, प्रसाद कशाबद्दल? हऱ्याने विचारलं. सांगतो, आधी देवाला प्रसाद ठेवून येतो, मग सांगतो. असं म्हणत बजामामा देवळाच्या गाभाऱ्यात गेला. देवाला प्रसाद ठेवून आल्यावर त्यांनी चौघांच्या हातावर पेड्याचा प्रसाद ठेवला. चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव आणत बजामामा प्रसाद वाटण्यामागचं कारण सांगू लागला. बरं का मंडळी, आज मी बेहद खुश आहे.
मारुतीरायाच्या किरपेने आमच्या घराण्याचं नाव मोठं झालं म्हणून मारुतीरायाला पेढ्याचा प्रसाद ठेवायला आलो होतो. म्हणजे नेमकं काय झालं बजामामा? घराण्याचं नाव मोठं होईल असं घडलं तरी काय? रंग्याने विचारलं. अरे माझा नातू मिलिटरीत आहे ना तिकडं. लई मोठा पराक्रम केलाय त्यांनी बघ. तो काश्मीरला ड्युटीला आहे सध्या. तिथल्या एका गावात पाकिस्तानचे अतिरेकी घुसले. त्यांना हुडकून काढाया जी टीम गेली होती ना त्यात माझा नातू बी होता. अतिरेकी एका घरात लपले होते. त्यांचा ठाव ठिकाणा कळताच आपल्या सैनिकांच्या टीमने त्यांच्यावर हल्ला चढवला. माझा नातू हल्ला करायला समद्यात पुढं होता. जोरदार हल्ल्यापुढे अतिरेक्यांचा बेडा बंद झाला आणि त्यांनी एक डाव टाकला. आपल्या सैनिकांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी त्या घरातल्या लोकांना वोलीत ठेवले. बजामामा थांबा थांबा, लोकांना वोलीत ठेवलं म्हणजे काय हो? हर्याने बजामामांचे बोलणे मध्येच थांबत विचारलं. अरे वोलीत म्हणजे जामीन ठेवलं. म्हणजे कसं बघ, जर तुम्ही आम्हाला जाऊ दिलं नाही तर आम्ही या लोकांना ठार मारू असं पिक्चरमध्ये दाखवतात ना, तसं वोलीत ठेवलं. बजामामा तू बी काय एडाणेवाणी बोलतो रे. त्याला वोलीत ठेवणं नाही म्हणत. मग काय म्हणतात? त्याला ओलीस ठेवणं म्हणतात. हां तेच ते. तर अतिरेक्यांनी घरातल्या लोकांना ओलीस ठेवलं आणि तिथून पळून जायचा प्लॅन केला. पण माझा नातू लई टेरर. त्यांनी अतिरेक्यांचा डाव ओळखला आणि बिंदात घरात घुसला. त्याला धोबी पछाड. बऱ्याच वेळ खणाखणी सुरू होती. दोन्ही बाजूनी जाम शूटिंग चाललेली. नुसती ठो ठो आणि धाय धाय आवाजाची आतषबाजी सुरू होती. त्या धामधुमीत माझ्या नातवाच्या खांद्याला गोळी लागली. पण नातू कोणाचा तो? या बजामामाचा. जखमी झाला पण वाघासारखा लढला. एकाला बी सोडलं नाही त्यांनी. समद्यांची मोळी बांधली. बजामामा आवेशात येऊन बोलला. बोलता बोलता तो जागच्या जागी उड्या मारत शड्डू ठोकत होता. हातातला पेढ्यांचा प्रसाद खाली सांडतोय ह्याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते. इतका तो आवेशात बोलत होता. हे समद खरं आहे, पण मला एक कळत नाही बजामामा, तुझ्या नातवानं अतिरेक्यांना धोबी पछाड घातला म्हणतोस, मग तुझा नातू तिथे लढायला गेला की कुस्ती खेळायला? कुस्त्या असतील तर मी पण काश्मीरला जायला तयार आहे. चमारी एकेका अतिरेक्याच्या पटात घुसून पार चितपट करतो की नाही बघ. नुसतं ठोठण धाय धाय करत शड्डू ठोकून कांठाळ्या बसवतो त्यांच्या. मग समदे माझं बी शूटिंग करतील. लई मजा येईल बघ येडेवानी. हणम्या खदाखदा हसत बोलत होता. तशी त्याच्या बुद्धीची कीव करत बजामामा म्हणाला, अरे येंधळ्या, तुझा मेंदू खरंच गुडघ्यात आहे का रं? नाही म्हणजे समधे म्हणतात पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतोय म्हणून. तसं तर नाही ना? नाही पण तू असं का म्हणतोस? हणम्या हसत हसत एकदम गप्प बसत बोलला. अरे अतिरेक्यांना धोबी पछाड घातला म्हणजे त्यांनी वरचं ठरवलं आमचा नातू. आणि तिथे चाललेलं शूटिंग म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचं शूटिंग होतं, सिनेमाचं शूटिंग नाही. असं होय, मला वेगळंच वाटलं म्हणून मी विचारलं येड्यावाणी. हणम्याची शंका दूर झाली आणि हर्या पुढे येत बजामामाला म्हणाला, तुमचं बोलणं लक्षात आलं आमच्या, पण म्या काय म्हणतो, त्या अतिरेक्यांशी असं तणण्यापेक्षा आणि जखमी होण्यापेक्षा तुमच्या नातवानं सरळ पोलीस कंप्लेंट का नाही दिली? त्या अतिरेक्यांची पोलिसांनी नेलं असतं की नाही अतिरेक्यांना पकडून. पोलिसांच्या आधी आपण पराक्रम करायला गेलो की आपलीच फजिती होते, याचा मोठा अनुभव आहे आमच्या पाठीशी. त्यापेक्षा सरळ पोलिसांना बातमी द्यायची आणि गप तमाशा बघत बसायचं. सध्या मी पण हेच करतोय बाबा. तुला पोलिसात खबर देण्याशिवाय दुसरं काही येतंय का? अरे अकलेच्या कांद्या, अतिरेक्यांना पकडायला सैनिक गेलं होतं. गावातील रिकामटेकडी मंडळी नव्हती ती. आणि पोलिसांपेक्षा सैनिक लई पावरबाज असतात, हे ठाव नाही का तुला? तुक्याने हऱ्याचा आवाजच बंद केला आणि बजामामाला म्हणाला, बजामामा तुम्ही बोलाव, त्यांच्या नदीला कलाव. आता अजून काय बावली बाबांनो, माझ्या नातवाने जखमी होऊन बी अतिरेकी पकडले म्हणून त्याला मेडल मिळालं. त्याचा सत्कार झाला. नातवाने घराण्याचं नाव मोठं केलं म्हणून मी हा प्रसाद मारुतीरायाला द्यायला आलो होतो. बजामामानं थोडक्यात बोलणं पूर्ण केलं आणि तो लगेच तिथून निघून गेला. मग हे चौघही चहासाठी वसंतच्या हॉटेलकडे जायला निघाले. रस्त्यातनं जाताना हणम्याच्या डोक्यात फक्त अतिरेकी आणि ठो ठो धाय धाय असा गोळीबाराचा आवाज घुमत होता. त्या नादातच ते हॉटेलमध्ये येऊन पोचले.
स्पेशल चहा आणि कांदा भजीची ऑर्डर दिल्यावर हणम्याने गप्पांची गाडी पुन्हा अतिरेक्यांच्या विषयाकडे वळवली. काय बी म्हणतो क्या, बजामामाचा नातू लईच भाग्यवान. अतिरेक्यांना पकडून मेडल मिळवलं, गावाचं नाव मोठं केलं, घराण्याचं नाव मोठं केलं. हे काम काय सोपं नाही बाबा. आपण किती वेळा रे जंक्शन प्रयत्न केलेत, पण प्रत्येक वेळेला अपयशच आलं. मला तर खरंच असं वाटतंय की सरळ मिलिटरीत जावं आणि ठो धाय धाय करत अतिरेकी धडाधड उताणे पाडावेत. बजामामाच्या नातवासारखं आपण बी देशाचं नाव मोठं करावं, घराण्याचं नाव मोठं करावं आणि समधीकडे फेमस व्हावं येड्यावाणी. खरं आहे पैलवान, पण सगळ्यांनी फौजेत भरती व्हायला पाहिजे. आपली सतत खोड काढणाऱ्या पकड्यांचा एकदा काटा काढायलाच पाहिजे. शेजारच्या टेबलवर भेळ खात बसलेला मुरारी हणम्याचं बोलणं उचलून धरत बोलला. हणम्या, सध्या अतिरेक्यांनी लई थैमान घातलंय बघ. जिकडं तिकडं त्यांच्याच बातम्या. आजच्या पेपरमध्ये बातमी आहे. मुरारीनी हातातला पेपर दाखवत सांगितलं. कसली बातमी रे? हऱ्याने डोळे मोठे करत विचारलं. अतिरेक्यांची. आणि कसली? पाकिस्तानी अतिरेक्यांना पाठबळ देतात आणि अतिरेकी आपल्याकडे येऊन धिंगाणा घालतात. काल मुंबईत 4 अतिरेक्यांनी हॉटेलमधल्या लोकांना ओलीस धरून किती मोठा हल्ला केला आहे. आपले कमांडो, पोलीस सगळ्यांनी मिळून या अतिरेकांचा खात्मा केला. हॉटेलमधली लोकांना वाचवण्यासाठी कमांडो हेलिकॉप्टरमधून दोराच्या साहाय्याने छतावर उतरले. तेथून त्याने आत घुसत अतिरेक्यांना ठार केलं. सगळं जसंच्या तसं छापलंय पेपरमध्ये. अरे कुठल्या देशाचे 4 लोक आपल्याकडे येऊन आपल्यावर हल्ला करतात म्हणजे काय? या अशा अतिरेकांना ठेचण्यासाठी आपण फौजेत जायलाच पाहिजे. हणम्या, तुझी इच्छा व्यक्त केलीस ना, ती योग्यच आहे. मग म्या काय उगाच बोललो का? अरे हे अतिरेकी कुठे बी घुसतात, कुणाला बी ओलीस धरतात. त्यांचा काय नेम नाही. उद्या आपल्या गावात अतिरेकी शिरले तर काय करणार? त्यासाठी आधीच तयारी करायला हवी. बंदूक आणून ठेवायला पाहिजेत. म्हणजे अतिरेकी दिसला रे दिसला की लगेच सुरुवात करायची. ठो ठाय ठाय. एक बी अतिरेकी जित्ता ठेवायचा नाही येड्यावाणी. हणम्यात तावातावानी टेबलावर बुक्क्या हाणत बोलू लागला. त्या नादात टेबल मोडू नये म्हणून बाकीच्यांनी हणम्याला कसा बसा शांत केला. त्यावेळेला हणम्या शांत बसला खरा, पण त्याच्या डोक्यात अतिरेक्यांचा किडा तसाच वळवळत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त अतिरेकी आणि ठो ठाय ठाय करत बसलेल्या बंदुका दिसत होत्या. संध्याकाळी झोपताना हणम्याच्या डोक्यात अतिरेक्यांचेच विचार घोळत होते. त्या विचारात त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. मध्यरात्री झाली आणि अचानक हणम्याच्या घरातून ठो ढायढायचे आवाज घुमू लागले. पाठोपाठ हणम्याच्या बायकोचे किंचाळणे ऐकू यायला लागले. शेजारच्या खोलीत हणम्याचा एकुलता एक मुलगा रमेश झोपला होता. रमेश 7वीच्या वर्गात शिकत होता. अंगापिडाने पण भलताच थोराड होता. पैलवान हणम्याची अंगकाठी त्याला अनुवंशिकपणे मिळाली होती. हणम्याची छोटी झेरॉक्स प्रत म्हणजे रमेश. अभ्यासात रमेश जरा साधारण जरी असला तरी कुस्तीत तो तरबेज होता. बापाने त्याला कुस्तीतले सगळे डावपेच मस्त शिकवले होते. रमेशला जसा ठो ढायचा आवाज आला तसा तो आपलं अगडबंब शरीर सावरत ताडकन उठला. आईच्या किंकाळ्या कानावर पडताच तो त्यांच्या खोलीकडे धावत सुटला. खोलीजवळ येताच त्यांनी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. दारातून बंद होते. आईच्या किंकाळ्या मात्र सुरूच होत्या. मग रमेशने मागचा पुढचा विचार न करता खचून दारावर लाथ मारली. काडकन दार मोडले आणि रमेश वाऱ्यासारखा आत घुसला. आतले दृश्य तर भलतेच होते. हणम्या बिछाणावर उताणा पडला होता. त्याच्या उजव्या हातात बायकोचा हात घट्ट पकडलेला. तोंडाने ठो धाय करत हणम्या दुसऱ्या हाताने बायकोला फटकावत होता. हणम्याच्या डाव्या हाताचा सपाटा बायकोला बसताच ती बिचारे वेदनेने कळवळत ओरडत होती. अहो सोडा की मला का मारताय? माझं का चुकलं? हणम्याची बायको त्याच्या पकडीतून सोडायचा प्रयत्न करत त्याला विनवत होती. तुम्हाला तर नाही सोडणार, ठेचून मारीन. आमच्या देशावर हल्ला करताय काय रे अतिरेक्यांनो? थांबा, तुमची कणिकच तिंबतो. या हणम्या, पैलवानाशी गाठ नाही तुझी. तुमचा नायनाट केल्या बिगार मी राहायचा नाही. ठो धाय. हणम्या अंगात आल्यासारखं बोलत होता, किंचाळत होता आणि बायकोला बदडत होता. हणम्याची बायको मार खाऊन अर्धी मिली व्हायला लागली होती. तिला समजेच ना की नवरा असा का वागतोय. त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी ती तडफडत होती,
पण हाणम्या काय तिला सोडायला तयार नव्हता. तो मोठ्या मोठ्यांदा ओरडून म्हणत होता, तुम्हाला मी आता सोडणारच नाही. तुमचा खात्मा करून मी माझ्या घराण्याचं नाव मोठं करणार, मेडल मिळवणार. ठो ठो धाय धाय, भारत माता की जय. हाणम्याचा तो रुद्रावतार आणि आईची केविलवाणी अवस्था बघून रमेश हादरला. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तो सरळ बापाला जाऊन भिडला. आपल्या हातापायची कैची मारत त्यांनी हाणम्याला घट्ट आवळला. त्या गडबडीत हाणम्याच्या हाताची पकड सैल झाली आणि हाणम्याची बायको त्या तावडीतून सुटली. हाणम्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण रमेशच्या कैचीत सापडल्याने त्याला काय उठता येईना. हाणम्या जो जो उठायचा प्रयत्न करत होता तो रमेश त्याला घट्ट आवळायचा. दोघांची झक्कड पक्कड सुरू होती. हल्ला अतिरेक्यांनी माझ्यावर केलाय, पण मी हार मानणार नाही. वंदे मातरम, भारत माता की जय. हाणम्या घोषणा देत जोराजोराने हातपाय झाडू लागला. पण बापसे बेटा सवाई बनलेल्या रमेशने बापाला काही सोडले नाही. दोघांची झटापट सुरू असतानाच हाणम्याच्या बायकोने आतून पाण्याची कळशी आणली आणि हाणम्याच्या डोक्यावर बदाबदा ओतली. थंड पाण्याचा वर्षाव होताच हाणम्या भानावर आला. ओय ओय ओय, अरे अंगावर पाणी कसं पडलं? हाणम्याने डोळे उघडून अंदाज घेत म्हटलं. बाप भानावर आलेला पाहून रमेशने कैची सोडली. हाणम्याच्या बायकोने मग त्याच्या कर्माचा पाढा वाचायला सुरुवात केली. बायकोच्या तोंडून काय झालंय हे ऐकताच हाणम्या संकोचला. त्याने बायकोची माफी मागितली. मला एक डाव माफी कर. माझ्या डोक्यात अतिरेक्यांचे विचार असल्याने मला स्वप्न पडलं आणि आज अतिरेकी तुला समजून तुलाच हाणत बसलो. असलं कसलं तुमचं सपान? एखाद्याचा जीव घ्याल की तुम्ही? बरं झालं माझा रमेश धावून आला, नाही तर माझं काय खरं नव्हतं आज. बायकोची बळे समजूत काढत हाणम्याने तिला गप्प केले. रमेशलाही समजवले. हा सारा तमाशा बघायला गोळा झालेले शेजारी फिदी फिदी हसत आपापल्या घरी निघून गेले.